नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. काय आहे, मी पॉडकास्ट सुरू केला ना, त्याच्या आधी मी फिल्म मेकर होते आणि ॲज अ फिल्म मेकर ज्या एका फोर्सची आम्हाला फिल्म मेकर्सना सगळ्यात जास्त भीती वाटते, टेन्शन येतं, तो फोर्स म्हणजे क्रिटिक. ओके. आत्ता जो माझ्यासमोर बसलेला आहे, तो जरी मित्र असला, तरीही ही इज अ व्हेरी हार्डकोर फिल्म क्रिटिक. लेट मी वेलकम सौमित्र पोटे. हाय सौमित्र. थँक्यू रीमा. आणि मी मी पाहत होतो तुझ्याकडे की तू कशा पद्धतीनं मला इंट्रोड्यूस करतेस. इट्स इंटरेस्टिंग. थँक्यू. मला ओके. खूप छान वाटलं, कारण तुझा हां. शो मी फॉलो करतो. तू खूप वर्ष सातत्यानं काम करतेस आणि आज माझा मुक्काम पोस्ट मनोरंजन आहे, याच्याबद्दल मला विशेष आनंद वाटतो. थँक्यू. करेक्ट. अरे, आणि तू आयडियल कॅन्डिडेट आहेस मुक्काम पोस्ट मनोरंजनसाठी. कारण जसं मनोरंजन इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे गेले 15-20 वर्ष, तसा तू सुद्धा त्याच्याबरोबर इव्हॉल्व्ह होत गेलेला आहे. सो म्हणून मला वाटलं की तुझा पण स्वतःचा एक पॉडकास्ट आहे, मित्र म्हणे नावाचा, ज्याच्यामध्ये सगळे झाडून सगळे कलाकार येत असतात आणि तुझ्याशी गप्पा मारत असतात. सो टेल मी सौमित्र, कसं वाटतंय आत्ता जे काही मीडियाचं आपलं सीन आहे, तो कसा वाटतोय? नाही, आता मी जे काही सुरू केलं त्याबद्दल मला विशेष आनंद वाटतो. ओके. कारण आतापर्यंत हे सुरू करण्याआधी आपण कुठल्या तरी ब्रँडसाठी काम करत असतो राईट. आणि ते ब्रँड तुम्हाला खूप गोष्टी देतही असतात. म्हणजे आधी एबीपी माझं होतं, त्याच्या आधी ई सकाळ, त्याच्या आधी महाराष्ट्र टाइम्स, त्याच्या आधी गोमंतक, तरुण भारत, हे सगळे पेपर आणि चॅनल्स होते. तिथं काम करत असताना ब्रँड मागा असल्याचा फायदा आपल्याला होतच असतो. पण Of course. या दरम्यान आपली काय आयडेंटिटी आहे की नाही, याची एक शंका मनात सतत असते. आणि आपल्याला आयडेंटिटी नसते असं मानूनच मी काम करत आलो, कारण ब्रँड आहे म्हणून मी आहे, असं माझं ठरलंच होतं. राईट. आता मित्रमणे सुरू केल्यानंतर माझ्या लक्षात येतं की आता नाही, आता मित्रमणे म्हणजे आपली आयडेंटिटी काहीतरी आहे, आपल्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे, बरोबर. लोक येत आहेत. हो. आणि पुन्हा डिजिटल मीडिया आहे, Correct. ज्याचा मला विशेष आनंद आहे आणि सुकून मिळतो मला हे सगळं करताना, की एक बरं वाव. वाटतं. पण मी तुला सांगू का सौमित्र, की तू जरी म्हणत असलास की एक ब्रँड आहे म्हणून आपण आहोत, असं तू समजत होतास इतके वर्ष, ऑफकोर्स. राईट? हो. पण क्रिटिक एखाद्या फिल्मचं जे विश्लेषण आहे, ते कोणी केलं आहे, हे सुद्धा आम्ही लोक तितक्याच यांनी बघतो. ओके. बिकॉज दॅट आणि डिफाईन्स नंतर त्याला शिव्या घालतो. ते शिव्या तर आपण तसंही सगळ्या क्रिटिक्सला घालतो. दॅट इज अ डिफरंट थिंग. पण नाही, म्हणजे काय की ती व्यक्ती कशी आहे, ती कशा पर्स्पेक्टिव्हनी बघते, हे त्याच्यातून लक्षात येत असतं आपलं. आणि जर हे मी ऑडियन्सला पण सांगेन की तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर काही असे क्रिटिक्स आहेत की जे नेहमी सगळ्या गोष्टींना नावच ठेवतात. काही क्रिटिक्स आहेत जे आपल्याला माहिती असतं की हे अत्यंत वाईट आहे ही फिल्म, तरी त्याचं तर छान उदोउदोच म्हणतात. करतात. राईट. सो असं वेगवेगळं हे असतं. पण एक बॅलन्स्ड क्रिटिक एखाद्या फिल्मचा करणं इज अ व्हेरी टफ जॉब. बरोबर. कारण आपल्या ओळखीची माणसं त्याच्यात असतात, स्पेशली जेव्हा आपण इतक्या जवळून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो. हां. तर मला सांग, ज्या वेळेला तू न्यूजपेपरमध्ये हे क्रिटिक्स लिहायचास, त्यावेळेला असे तुझे जे तयार, म्हणजे कारण आपण रिलेशनशिप्स ह्या ग्रूम करत असतो आपल्या, बरोबर. तर अशा तयार केलेल्या, जाणून बुजून वाढवलेल्या ज्या आपल्या रिलेशनशिप्स, नाती असतात, त्यांच्यावर कधी आता हे मी लिहिलं तर आता प्रॉब्लेमच होईल, असं कधी झालंय का रे? मी फक्त सिनेमाबद्दल बोलतो. हो, हो. डेफिनेटली. कारण सिनेमा काय म्हणतो याच्यावर आपण बोलूया. असं एकदा झालं होतं की अमोल पालेकरांचा सिनेमा होता, वी आर ऑन, आता होऊन जाऊ दे. तो सिनेमा आला आणि ते खूपच आदरणीय आहेत. मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. खूपच मोठे आहेत, मी त्यांचे सिनेमे पाहिलेत. पण व्हेन इट्स कम टू सिनेमा, त्या मला आठवतंय की माझाच रिव्ह्यू शुक्रवारी यायचा, बाकीच्या सगळ्या लोकांचे शनिवारी यायचे. आणि मी काय रिव्ह्यू लिहितो हे लोकांना हवं असायचं. तो सिनेमा मी पाहिला आणि मला तो अजिबात आवडला नाही. त्याची कारणं मी दिली आणि मी त्याला 1 स्टार दिला होता. ऐक. आता ह्याला धाडस लागतं, नक्कीच. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो आणि मी 1 स्टार दिला, तो छापून आला. आणि मग कहर झाला सगळा, की असं कसं झालं. अमोल सरांचा सिनेमा, संध्याजी पण होत्या त्याच्यामध्ये, खूप सारे कलाकार होते त्या सिनेमात. तुला आठवत असेल माहिती आहे. तर दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे, अगदी. अख्खं गाव होतं, पुष्कर होतं, अख्खी गाव होतं त्याच्यामध्ये. आणि तो रिव्ह्यू आल्यानंतर मला या सगळ्या लोकांचे फोन आले
सकाळी सकाळी की तू अतिशय उत्तम लिहिलंयस. मी नावं घेत नाही कोणाचे आले, हां. पण त्यांना माहित होतं काय झालंय, कारण ती हं. थोडी मोठी माणसं आहेत आणि मला त्यांनी कॉन्फिडन्स दिला. हं. पण माझ्या ऑफिसमध्ये अशा काही गोष्टी घडल्या की तू असा कसा रिव्ह्यू लिहिलास. ओह! ओके. आता हे मी कुठे बोललो नाहीये. हं. मला त्यांची पण नावं घ्यायची नाहीत ऑफिसमधल्या लोकांची. पण माझा आणि माझ्या वरिष्ठांशी वादही झाला की उलटं होतं जनरली. राइट. म्हणजे क्रिटिक जास्त स्टार देतो आणि ऑफिसवाले म्हणतात एवढं का कौतुक करतोय. इथं उलटं होतं की मी दाबतोय हां. आणि तुम्ही मला सांगताय की एवढं कसं काय कमी दिलं. काय प्रेशर टॅक्टिक्स असतील मला माहित नाही. बरोबर. आय वॉज फर्म. हं. आणि मग खूप इश्यू झाला या पुढच्या 3 तासामध्ये की असा रिव्ह्यू कसा लिहिलास तू, इतके कमी स्टार का दिले वगैरे. ओह! पण त्यानंतर आणखी एक गोष्ट अशी घडली की जे माझे वरिष्ठ होते, हां. त्यांचे वरिष्ठ एकेकाळी जे असायचे, हां. त्यांनी मला मेसेज पाठवला होता की तू उत्तम लिहिलंयस म्हणून. वॉव! तो मेसेज मी माझ्या वरिष्ठांना पाठवला हां. आणि मग त्या लक्षात आलं की अरे आपल्या वडिलांनीच हा मेसेज पाठवला असेल तर आपण काय बोलणार. मग तो राइट. विषय खाली आला. सांगण्याचा बरोबर. मुद्दा हा, हां. तिथं मेसेज सगळ्यांना गेला की हा नाही ऐकत कुणाला. हां. म्हणजे जर बरोबर. त्यांना बोलत असेल तर आपण कोण आहे. हं. असं झाल्यानंतर मीही हे धरून चाललो होतो की मी माझं काम करतोय. माझे कसलेही काय म्हणतात एक्स्ट्रा वेस्टेड इंटरेस्ट नाहीये आणि मला काहीच पडलेलं नाहीये. हं. हे मी तेव्हाही ठरवलं होतं आणि आजही तसंच मी ठरवत असतो की आपण सिनेमाबद्दल बोलूया. राइट. याचीच पुढची गोष्ट घडली की ह्याच्यातून रुसवे-फुगवे आले आहेत. खूप लोकं माझ्याशी वर्षभर बोलायची बंद झाली. हं. पण त्याला मी काही करू शकत नाही रीमा. राइट. कारण माझं काही व्यक्तिगत नव्हतं. मी तुमची काही उणी-तुणी काढली नाहीत, की तुम्ही हां. सेटवर कसे वागता, हां. तुम्ही कुणासोबत काय केलं हेही मला माहीत असायचं. राइट. पण मी ओके. ते आणलं नाही. हं. तुमचे कसले इंटरेस्ट कसे-कसे होते हे मला कळत असायचं. कारण माझे सोर्स होते. हं. पण मला काही देणं-घेणं नव्हतं. आपण हं. सिनेमाबद्दल बोलूया. बरोबर. पण मग रुसवे-फुगवे व्हायचे. पण काळ हे याचं उत्तम औषध असतं. अगदी. पुन्हा त्यांचे सिनेमे आले की ते माझ्याकडे यायचे. मी चिडलेलो नसायचोच. मी पुन्हा त्यांच्या बातम्या करायचो हं. आणि मग पुन्हा नॉर्मल व्हायचं. बरोबर. पण हा त्रास होतो. पण याही पलीकडे जाऊन जर तुमची नियत चांगली असेल ना, तर लोक जोडले जातात तुमच्याबरोबर. नाऊ वी कम टू दिस. एक खूप महत्त्वाचा प्रश्न जो मगापासून माझ्या लक्षात आला आणि जो खूप डिफिकल्ट असतो. स्पेशली जेव्हा तुम्ही लिहित असता आणि यू आर इन अ बिझनेस जिथे तुमचा लोकांशी एवढा संबंध येत असतो, की वैयक्तिक त्या व्यक्तीबद्दलची माहिती, त्या व्यक्तीचं स्वभाव म्हणा किंवा त्याचं वागणं आणि त्याने केलेलं काम, हं, हे जे 2 तू सेपरेट करतोस, हं. हे तू कसं साध्य करतोस? कारण आजकाल हं. स्पेशली सोशल मीडियावर जर आपण पाहिलं, तर हं. एखादी पोस्ट असेल किंवा हे असेल, त्याच्यामध्ये ट्रोलिंगमध्ये लोकं कधी वैयक्तिक निगेटिव्ह कमेंट्सवर जातात हे आपल्याला सांगता येत नाही. हं. सो हे तू कसं मॅनेज करतोस? म्हणजे आजही जे काही मी तुझ्या मित्रमंडळीमध्ये पण इंटरव्ह्यूज बघते. हं. हाऊ डू यू कीप द पर्सन अँड द वर्क सेपरेट? अ, म्हणजे तुझी काही प्रोसेस आहे का नाही त्याच्यासाठी? कुठली व्यक्ती जे काही काम करत असतो, त्याच्यापेक्षा तो व्यक्ती म्हणून माणूस खूपच मोठा असतो असं माझं मत आहे. ओके. कारण त्याच्या जगण्याचा एक भाग ते काम असतं. बरोबर, जसं तू बरोबर. आता हे करतीयेस, तुझ्या जगण्याचा एक भाग माझ्याशी बोलणं आहे. हो, तुझं खूप गोष्टी चालू आहेत ज्या मला माहिती नाहीयेत. बरोबर. त्यामुळे मी तुला जज नाही करू शकत ह्या केसमध्ये. हं, मी तुला जज कुठे करतो? आत्ता टॉकमध्ये करू शकतो. की बरोबर. जो प्रश्न चुकीचा विचारलायस किंवा हां. बरोबर विचारलायस, छान विचारलायस. हां. एवढंच आहे ते. हो, जर मी तुला तुझा पर्सोना आणायचा ठरवला तर तो शक्य नाहीये मला. आणि बरोबर. हे मी मान्य आधीच केलेलं असतं. ओके. हां, त्यामुळे माझ्या हां, गोष्टी सोप्या होतात माझ्या. हां, हां, एकदा फॉर एक्झाम्पल अशोक मामा, हां. फॉर एक्झाम्पल खूपच आदरणीय व्यक्तिमत्व आहे. हं. तर त्यांचं केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. कसं मिक्स करू मी? राइट. पण त्यांनी असे अनेक सिनेमे केले जे त्यांना पोटासाठी करायला लागले. असे अनेक सिनेमे आहेत की जे त्यांना बेस्ट झाले. हं. असे अनेक सिनेमे आहेत की जे बेस्ट होते स्क्रीन प्ले म्हणून पण नंतर उतरले नाहीत. बरोबर. असं प्रत्येकाचं होतं. माझं पण होतं. हं. सिनेमा म्हणून नव्हे, माझं काम म्हणून, की राइट. मला एखादा इंटरव्ह्यू छान करायचा असतो पण तो होत नाही कधी-कधी. हो, ह्याचा अर्थ हो. माणूस वाईट ठरत नाही ना. करेक्ट. हं, हं. जर मला ते लागू आहे, तर मग तुला पण ते लागू आहे. बरोबर. त्यामुळे इतक्या गोष्टी मी सिंपल करतो की माणूस वेगळा, त्याचं काम वेगळं. वॉव! वॉव! ते सोपं होतं. धिस इज अ व्हेरी इम्पोर्टंट लर्निंग हां, म्हणजे सौमित्र. म्हणजे मी कौतुक नाही करत आहे, पण हे खूप महत्वाचं आहे आणि स्पेशली ज्यावेळेला आपण जर इतिहास वाचला, तर आपल्या असं लक्षात येईल, की ज्यावेळेला फ्रीडम स्ट्रगल चाललेला होता, हं. त्याही वेळेला म्हणजे गोखले आणि टिळक हे ऑपोझिट पक्षातले असावेत इतके ते होते. टोकाचे हो, होते, हो. बरोबर? विरोधक होते एकमेकांचे. पण गोखले गेल्यानंतर त्यांना जी पहिली आदरांजली दिली आणि त्यांच्याबद्दल जे बोलले ते टिळक बोलले. सो हे आपल्या कल्चरमध्ये आहे, की अगदी. त्या व्यक्तीचं काम आणि त्या व्यक्तीचा स्वभाव, मतं हे वेगवेगळं असू ठेवायचं. शकतं. सो आता जो हा रेस्टलेसनेस आलेला
वेळेला आहे ना आपल्या सोशल मीडियामुळे म्हण किंवा मीडियामध्ये सुद्धा ज्या फिल्म सुद्धा आपण बघतो की एका क्षणात हिरो रिॲक्ट करतो आणि सगळं उद्ध्वस्त करून मोकळा होतो, राईट? सो व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट, की ह्या अस्वस्थतेबद्दल तुला काय वाटतं? ही फेज आहे असं वाटतं मला. म्हणजे ओके, ही फेज पण जाईल. ते चांगली गोष्ट आहे. आता आत्ता एकतर व्यक्त व्हायची घाई होते. हम्म, पेशन्स लेवल खूप कमी आहे. हम्म, पण त्याला एक अशी गोष्ट कारणीभूत नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की आता 2 वर्षापूर्वी जो कोविड आला होता, हो, त्याचे इम्पॅक्ट असतील का हे? हम्म, की घाई होती या सगळ्या गोष्टीला. माहीत नाही उद्या काय असणार आहे. राईट, कदाचित असे असेल की आयतं मला साधन मिळालंय बोलायला तर बोलून घ्या ना, आपल्या बापाचं काय जातं. हम्म, असंही असतं का? असंही असू शकेल. हम्म, पण हे सगळं पुन्हा शांततेकडे येणं कारण ते सर्कल आहे ना. हो, ते हो, तुम्हाला पूर्ण करावंच लागणार आहे. एका पॉइंट बरोबर, नंतर हे अति होणार आहे राईट, आणि थांबतील लोक. माझं ऑब्झर्वेशन असं आहे की सोशल मीडियावर मी पण आहे. हम्म, Facebookवर, Twitterवर, Instaवर. मलाही खूप अशा आडव्या-तिडव्या कमेंट्स येतात. पण त्यांना जर तुम्ही नीट सांगितलंत ना शांतपणे, तर ते ऐकतात अगं. हो का? हो. ओके, आणि बर, असं बऱ्याचदा आहे की मित्रमंडळीचे व्हिडिओज आले, हा. तर त्यांना ट्रोल करायला बोलतात. कधी मला पण म्हणतात, "काय बोलतो? काही प्रश्न विचारतो." किंवा काहीही म्हणजे हो, "आज अभ्यास करून ये" वगैरे. पण त्यांना मी विचारलं ना, की कमेंट उत्तर दिलं, की "काय म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? हा, अभ्यास करून किंवा म्हणजे काय कुठला प्रश्न खटकलंय, विचारायला हा, हवा होता?" राईट, हा, किंवा त्यांचं येतं, की "नाही आम्हाला तुम्ही आमच्याशी बोलाल म्हणून आम्ही असं काहीतरी उलटं बोललो. तुमचा वा, अपमान करायचा नव्हता." असं असं काहीतरी, असं काहीतरी, वेगळंच हा, काहीतरी. हा, पण डाउन द लाईन मला असं वाटतं, की आपली नियत स्वच्छ आहे ना, हम्म, आपला स्वभाव चांगला आहे की नाही, हम्म, तर लोक जोडले जातात. राईट, आणि तो जो ट्रोल करणारा मुलगा असतो, तो पण कुठून तरी वैतागून आलेला असतो, फ्रस्ट्रेट झालेला हम्म, असतो, काहीतरी हम्म, हां, काही विकृत असतात त्याबद्दल आपण नको बोलूया. पण ते बरोबर, किती असतात? 10% 5% असतील. पण करेक्ट, बाकीचे जे ट्रोलर्स असतात, ते कुठेतरी त्यांना कळतं, की नाही ह्याच्याशी आपण जरा लिमिटमध्ये राहूया. हा, हा, शेवटी मग ब्लॉक करेक्ट, करून टाकायचं. हा, पण ही अस्वस्थता जी तू म्हणतीयेस ना, ही फेज आहे असं मला वाटतं. ओ, ही फेज ओके. जाईल. बरं. मला अजून एक असं वाटतं बरं का, की कारण मी आय वर्क्ड विथ रेडिओ आणि देन आय केम बॅक टू पॉडकास्ट. हं, ओके. हं. सो मला हे विचारायचं आहे तुला, की ज्यावेळेला तू न्यूजपेपरमध्ये काम करत होतास, त्याच्यानंतर टेलिव्हिजनमध्ये काम करत होतास, तिथे तुम्हाला रोजचं नवीन हे द्यावं द्यावं लागतं. लागतं, राइट? हो. सो आणि तू बरीच वर्ष ते केलंस. तू आय थिंक 14-15 वर्ष ते केलंस? मी 14 वर्ष ऑलमोस्ट पेपरमध्ये काम केलं. हो. 13 वर्ष. हां. मग 4 वर्ष मीडियामध्ये, टेलिव्हिजनमध्ये काम केलं. टेलिव्हिजनमध्ये काम केलं. सो 18 वर्ष. हो. माय गॉड! सो डिड देअर कम अ पॉइंट की जिथे तुला वाटतं यार आता बास झालं, हे रोजचं नवीन काहीतरी द्या. हं. इट्स अ एक्झॉस्टिंग प्रोसेस असं. अ, डिड यू एव्हर रीच दॅट नाही पॉइंट? माझी अशी अवस्था झाली नाही. उलट मला खूप काम करायचं राहिलं माझं. ओह! म्हणजे ओके. नवीन द्या कारण इतकं आहे नवीन, की तू किती करणार असं आहे. हं. आणि माझा इंटरेस्टच एंटरटेनमेंट आहे. हां. राइट. दॅट इज हं. माय पॅशन. हं. त्यामुळे मला ते आवडतच होतं गं. हं. मी हे काम म्हणून करतच नव्हतो. बरोबर. अ, पेपरमध्ये काम करत असताना मला असं लक्षात आलं, की आपण बाहेर पडूया आता. आता हं. पेपर बास. आता आपण नवीन काहीतरी मीडियम. करू मीडियम. हं. आणि डिजिटलमध्ये गेलो. मी ई-सकाळमध्ये 6 महिने होतो. बरं. ओके. प्रोबेशन पिरियड होता माझा 6 महिने 2017 अच्छा. हां. आणि डिजिटल मीडिया करत असताना तिथं मी खूप प्रयोग केले. हं. म्हणजे मला सांगायला आवडेल, की ई-सकाळमध्ये असताना 17 साली आम्ही लाईव्ह रिव्ह्यू सुरू केले होते. वॉव! ते ओके. कोणीही केलेले नाहीत अजून. ते हं. मी केले होते. हे माझ्याबरोबर आजही माझं कोणी करत नाहीये. आजही कोणी करत नाहीये. पहिल्यांदा मी सौमित्र, Facebook समथिंग टू थिंक अबाउट. पहिल्यांदा मी Facebook लाईव्ह सुरू केलं. ओके. म्हणजे पेपरनं सुरू केलं. पेपरनं. हं. इंडिव्हिज्युअल करत होती मुलं. हं. पण ई-सकाळच्या माध्यमातून Facebook लाईव्ह मी सुरू केलं. लोकांचे प्रश्न घ्यायला लागलो त्याच्यामध्ये. हं. लोकांशी बोलायला लागलो. हं. हे 6 महिन्यात खूप काम केलं मी. हं. खूप मजा आली त्याच्यात मला. हं. आता जो सम्राट फडणीस म्हणून सकाळचे संपादक आहेत, त्यावेळेला हो. तो ई-सकाळचा होता. राइट. त्यानं मला खूप सपोर्ट केला. हं. आणि मग ते 6 महिन्याचं काम माझं प्रोबेशन संपताच मला एबीपीची ऑफर आली, की तू आमच्याकडे ओह! ये. ओके. आणि एंटरटेनमेंट हेड म्हणून आल्यामुळे मी ती संधी सोडली नाही. कारण ही संधी राइट. एकदाच येते तुमच्या आयुष्यात आणि मी दे. टेलिव्हिजन केलं नव्हतं. हां. आणि मी मुंबईला शिफ्ट झालो. हं. तेव्हा प्रेशरही होतं मला. कारण माझं नाव तसं झालं होतं. कारण मी मठामध्ये खूप वर्ष होतो. बरोबर. सौमित्र पोटे माहीत होतं. पण आता टेलिव्हिजनमध्ये काय करणार मी? कारण हं. जुळवून घेतलं पाहिजे. ते टेक्निक समजून घेतलं पाहिजे. पण इट्स ऑल अबाउट रीमा तुमच्या डोक्यात कन्सेप्ट्स काय आहेत त्याच्यावर आहे. हां. म्हणजे टेक्निकमध्ये अडकतो ना आपण, तर हो. टेक्निकवाली 100 माणसं आहेत. हं.
2+2=4. 4. पण क्रिएटिव्हिटी इज लाईक 2+2=22. राईट. ऑर इट कुड बी 2000. मे बी. तर ही जी गंमत आहे ना, हे तुझ्याकडे असायला पाहिजे. बरोबर. मी ती राबवली सगळी. हां. म्हणजे एबीपी मध्ये असताना मला सांगायला आवडेल की मी लाईव्ह रिव्ह्यू केले, पण इन द मीन वाईल मी रिव्ह्यू विथ डिरेक्टर आणि आर्टिस्ट असे सुरू केले. म्हणजे तुझा सिनेमा असेल, हां. तर मी क्रिटिक आहे, तर तू पण ये माझ्या रिव्ह्यू मध्ये, तुझा आर्टिस्ट पण घेऊन ये, आपण समोरासमोर बोलूया. वाव. असा प्रयोग भारतात कोणी केलेला नाही, नाही. पण हा रिकग्नाइज नाही झाला. राईट. के मेनन पासून सगळे आले होते बघायला की तू कसं करतोस, कारण त्यांना एक कन्सेप्टच इंटरेस्टिंग वाटले की इन फ्रंट ऑफ ऍक्टर डिरेक्टर, म्हणजे मी माझे मुद्दे मांडतो, तू तुझे माझे मुद्दे खोडून काढ किंवा माझे प्रश्न त्याला उत्तर दे. सी, आता पेपरमध्ये लिहिताना तुम्ही सरळ लिहिता, बरोबर. ह्याचं कॉन्व्हर्सेशन होतं, कारण मीडियम चेंज झालंय. बरोबर. तर माझा मुद्दा असा होता की त्या लोकांना जे बनवतात त्यांना चान्सच मिळत नाही सांगायला की त्यांनी असं का केलं. करेक्ट. तर तो मिळाला पाहिजे, राईट. कारण माझी नियत साफ आहे, आपण लोकांना एज्युकेट करूया. म्हणून मग मी ते सुरू केलं, पण मराठीमध्ये फार चाललं नाही ते कारण लोक घाबरायचे यायला, आणि मग बरेच सिनेमे वाईट असले की मग बरोबर. मी तुला सांगितलं ना की त्यांना माहित असतं आपण चुकलोय, मग ते येत नाहीत. मग मी त्यांना बंद करून टाकलं, कारण ते काही फार चाललं नाही. हा एक प्रयोग केला मी डिजिटल मीडियामध्ये. एक 3 मुलींची गोष्ट, एक वेब सिरीज आली होती, 3 मुलींची होती, आणि त्याच्यामध्ये त्या मुली खूप शिव्या देऊन बोलतात, जसं आपण घरी बोलतो ना तू वगैरे असं, आणि त्याच्यानंतर त्या ट्रोल झाल्या. घरी असं नाही बोलत कोणी, आणि घरी पण मित्र मित्र बोलतात, मित्र घरी पण ऑफ द रेकॉर्ड. तर त्या मुलींची तशी सिरीज होती, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुली असतात आणि त्या अशा बोलतात. त्याच्यानंतर त्या ट्रोल झाल्या, तर त्यांना मी बोलवलं, तुम्ही या, पण तुम्ही तुमचं उत्तर द्या. तर तेव्हा अशा आधी छान बोलल्या रोल व्हायच्या आधी की असं आहे तसं आहे तसं आहे, छान बोल. आणि मग जेव्हा रोल झाला कॅमेरा, तेव्हा त्या खूप स्वच्छ छान बोलायला लागले की असं कसं तुम्ही करता. मी म्हटलं कट करूया आपण हे, आणि तुम्हाला काय वाटतं ते बोला. त्या तशा बोलल्या. ओके. की हा जशा काय आहे, आणि आम्हाला असं एक्सपेक्ट होतं, तुम्हाला काय वाटतं आम्ही काही येडे का वगैरे असं, तुला पाहिजे तू बीप कर. पण हे बोलल्या, आणि आम्ही तशी लँग्वेज उचलली आणि टीव्हीवर दाखवताना बीप करून चालवली. म्हणजे पहिल्यांदा असं झालं होतं की टीव्हीनं डिजिटल मीडियाची लँग्वेज एक्सेप्ट केली. राईट. सी, छोटं पाऊल होतं, पण ते गरजेचं होतं, कारण ती लँग्वेज आहे तुमची, तुम्ही कुठं जाणार. सुस्वागतम हे नाही चालत आता, काळ बदललाय. बरोबर. म्हणजे हे जे प्रयोग आहेत ना की डिजिटल आणि टीव्ही एकत्र कसं येईल, हा माझा प्रयत्न होता. पण अनफॉर्च्युनेटली कोविड आला, आणि मग ते ब्रेक लागला त्याला. मग कोविडमध्ये मला असं खूप वाटलं की आपण काय करतो हे सगळं. त्या दरम्यान जर्नलिझम खूप बदललं, रिॲक्शनरी बेस्ड जर्नलिझम झालं, पॉलिटिकली ड्रिव्हन झालं, आणि निगेटिव्हली नव्हे. आणि मला लक्षात आलं की माझी तर गरज नाही आता, हे सगळं खूप वेगळंच चाललंय काहीतरी, मग आपण बाहेर पडूया. खूप विचार केला, खूप पेशन्स ठेवले मी, आणि एका पॉइंटला आय लेफ्ट एबीपी माझा 2021ला, आणि केम टू पुणे. बर. आणि देन यू स्टार्टेड पॉडकास्टिंग. नाही, इथं मी MIT WPUC आहे, तिथं मी जॉबला लागलो, आणि मग तिथं मी कम्प्लिटली 11 ते 5 शहाण्या बाळासारखं काम करायला लागलो, कारण त्याच्या आधीपर्यंत मी 24 तास अवेलेबल असायचो, फोन अवेलेबल असायचा. माझं पोट सुटलं होतं, कारण व्यायाम वगैरे बंद होता सगळा, बाहेरचं खात होतो ड्युरिंग लॉकडाऊन. आणि इथं आल्यानंतर मी पहिल्यांदा व्यायाम सुरू केला. तर मी जेव्हा व्यायामाला पहिल्या दिवशी गेलो, तेव्हा माझा इन्स्ट्रक्टर मला म्हणाला की तुम्ही ट्रेडमिलवर चाला. आणि मी चालायला लागलो, समोर आरसा होता, मला आठवत आहे अजून रीमा. मी चालायला लागल्यावर माझ्या असं डोळे भरून आले माझे, कारण एवढा असा वेळ मी दिलाच नव्हता मला कधी या 4 वर्षात. कारण तुम्ही ऑन टोचच असता ना, काय झालं की चला तयार. तर काय आपण करून घेतलंय, आपलं पोट सुटलं होतं, चिंग झाली होती. आणि मी जेव्हा नाटकात कामं करायचो कॉलेजमध्ये, तेव्हापासून मला व्यायामाचं वेड आहे, कारण नटाचं शरीर उत्तम असायला पाहिजे असं माझं मत होतं. आणि या सगळ्या काळामध्ये विसरून गेलो मी, आणि मग मी ठरवलं की नाही, आपण जरा नीट जगूया. मग मी खूप चौकटीतलं आयुष्य जगायचो, नोकरी करा, व्यायाम करा, खाणं पिणं, फॅमिली सगळं. मग मला कंटाळायला लागले का, पण नंतर कंटाळा इन द सेन्स पुढं काय, म्हणून मी मित्रमणे पॉडकास्ट माझं सुरू केलं, ऑडिओ पॉडकास्ट. आणि मग 1 वर्ष चालवल्यानंतर मला लक्षात आलं की कन्सिस्टन्सी आहे आपल्यामध्ये, आपण करू शकतो. मग जे पॉडकास्ट ऐकत होतो ते म्हटलं तुम्ही व्हिडिओवर या, मला ते बघायचं आहे की तुम्ही कसे बोलता लोकांशी, कारण टाळ्या बिळ्या द्यायचो, हसी मजाक व्हायचा, तर लोकांना व्हिज्युअल लागतं. मग मी 20 मार्चला यावर्षी माझा वाढदिवस असतो, त्या दिवशी चॅनल सुरू केलं. तर सुदैवानं लोकांना आवडतंय,
हो, content डेफिनेटली आणि आवडतंय. बरं चाललंय आता. असं तुला सो म्हणायचं. मला आता हा जो तुझा सगळा प्रवास आहे, हां, त्याच्यामध्ये एक लक्षात आलं, की जसजसे मीडियम्स इव्हॉल्व्ह होत गेले, तसं-तसं तू इव्हॉल्व्ह होत गेलास. हो, बरोबर? करेक्ट. सो मला सांग, की आधी प्रिंट मीडियम, मग टेलिव्हिजन, आता पॉडकास्ट किंवा डिजिटल मीडियम आपण म्हणूयात YouTube, राईट? सो ह्या सगळ्या मीडियम्समध्ये तू एंटरटेनमेंटमध्ये काम करतोयस. करेक्ट. एंटरटेनमेंट हॅज बीन युअर चॉईस ऑफ ऑफ कोर्स. स्फिअर. हो. तर मला सांग, की ह्या 3 मीडियम्समध्ये काय सिमिलॅरिटी आहे किंवा तुझ्या कामामध्ये तुला असं काय वाटलं, अरे ये बात तो सेम ही आहे ना, मीडियम जरी बदललं तरी? कॉन्टेंट. ओके. कारण कॅन यू सांगतो ना तुला. आता मुलाखत. तू माझी मुलाखत घेतेयस. आता हीच मुलाखत मी तुझी घेतोय. आता हेच जर पेपरमध्ये असेल ना, मुळात प्रश्न चांगले असतील तर लोक वाचतील. बरोबर. जर हे प्रश्न मला मांडायचे असतील तर ते मला तसे लिहावे लागतील. राईट. की तू सुरुवात केलीस की खटखट खाली आलीच पाहिजे वाचत, की तुला सोडावं असं वाटलं नाही पाहिजे की बरोबर. मध्येच सोडावं असं. ते लेखन शैली आहे. आता ती ज्याची त्याची असते. सुदैवानं माझी बरी होती. मला लिहिता येत होतं म्हणून आता लेखन शैली माझ्याकडे आहे. मग माझ्याकडे काय पाहिजे? कॉन्टेंट. तो जर माझ्याकडे असेल तर तो असा सरसर यायचा आणि लोक वाचायचे. त्यामुळे ती सिमिलॅरिटी तिथं. टीव्हीमध्ये तेच आहे की प्रश्न चांगले असतील ना तर मी ते डिलिव्हर मला करता आले पाहिजेत. बरोबर. आणि फक्त प्रश्न चांगले असून चालत नाहीत. तर ते कधी डिलिव्हर करायचे हेही कळलं पाहिजे. माझ्याकडे कसं असतं जनरली आता मीडियामध्ये काय असतं, रिपोर्टर येतो त्यांनी तुझ्यामध्ये 5 प्रश्न काढलेले असतात. हा सांगा रीमाताई, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, टेम्पलेट. असं नसतं. आता रीमाची स्टेट ऑफ माइंड काय आहे? ती खुश आहे का? ती दुःखी आहे का? चिडली आहे का? मग पहिला कुठला टाकायचा? कदाचित 5व्या मधला तुला 7वाच प्रश्न टाकायला लागेल की तू आणलेला नाही असली लिहून. बरोबर. पण तिला कम्फर्टेबल कर ना. राईट. मग एक प्रश्न टाक, मग दुसरा टाक. मग त्याला पण माणसागणिक ती हे बदलते सिक्वेन्स. अगदी. आणि विषयागणिक ना, विषयागणिक. कशी गप्पा त्यामुळे चालल्यात हे त्याच्यावर. मुळात कॉन्टेंट चांगला पाहिजे. माझे 5 प्रश्न उत्तम पाहिजेत पण ते विचारण्याची मला नॅक असली पाहिजे. खरंय. हे इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल सांगतो मी तुला की फक्त प्रश्न असून चालत नाहीत, ते विचारण्याची शैली पाहिजे. इथं लेखनाची पाहिजे पेपरमध्ये, इथं विचारण्याची पाहिजे. आणि डिजिटलमध्ये जेव्हा मी येतो आता YouTubeमध्ये, तेव्हा मला प्रश्न उत्तम असलेच पाहिजेत पण मला लोकांचा विचार करायला लागतो. म्हणजे फक्त माझे 5 प्रश्न घेऊन चालत नाहीत. तर तुझं आता इम्प्रेशन काय आहे, तू आणि 4 ठिकाणी काय बोलली आहे, त्याच्यावर लोक काय व्यक्त झाले, त्यांचे काही प्रश्न पण घेऊ शकतो का? कारण मीडियमच असं आहे की हे डिजिटल आहे ना, ते पण पाहतायत तर त्यांना ते आपलं वाटलं पाहिजे. अरे दोघांतच चालेल, दोघंच बोलतात असं कसं चालेल. तर ते पण बोलले पाहिजे, त्यांना पण वाटलं पाहिजे हे माझ्या मनातले प्रश्न आहेत. ही तिसरी शैली. म्हणजे माझ्याकडे कॉन्टेंट आहे पण मी आणखी एक गोष्ट अशी घेतली आहे की जी लोकांच्या मनातली असेल किंवा त्यांना काय क्युरिओसिटी जाणून घ्यायची वाटतेय ते मी त्याच्यात आणलं पाहिजे. या 3-4 माध्यमांमध्ये कॉन्टेंट हाच किंग आहे. फक्त तुम्ही ज्या माध्यमात काम करतात त्याचे म्हणून काहीतरी एक प्लस मायनस असतात, त्याचे काहीतरी एक टूल असतात. ते टूल तुम्हाला शिकता आलं पाहिजे. मी तुला असं आवर्जून नमूद करतो आज की मी आज कुठे जिथं आहे तिथे समजा, पण माझ्यापेक्षा अतिशय उत्तम कॅलिबर असलेले पत्रकार आहेत माझ्या कोल्हापुरात आहेत, जिथून मी आलो. मी जिथे इथं काम केलं, तरुण भारत, गोमंतक, मटा, महाराष्ट्र टाइम्स, ABP, ह्या सगळ्यामध्ये आहेत. मला माहिती आहे की यांच्यामध्ये कॅलिबर आहे पण ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याची 2 कारणं असतात. एक, ते रिस्क घेत नाहीत आणि दुसरा, रिस्क फक्त तुम्ही ज्यात काम करता त्याचीच नसावी लागते. तुम्ही नवीन मीडियम पण एक्सप्लोर करावं लागतं, त्यासाठी तुम्हाला अपडेट व्हावं लागतं. राईट. माझे खूप महत्वाची माणसं आहेत की त्यांनी खरं तर मला वाटतं डिजिटलमध्ये यायला पाहिजे. त्यांच्यासारखी बाप माणसं नाहीत आता कोणी, मी कोणच नाही. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना कोपअप करता येत नाही म्हण किंवा ते धाडस नसतं. पण मला त्याचं वाईट वाटतं. पण बऱ्याचदा असंही होतं ना की द कम्फर्ट सेट्स इन, की आता आपल्याला वाटतं अरे मी 10 वर्ष हे केलंय, मी ह्याच्यात आता मुरलेलो आहे, आता परत कुठे मी शिकू. मग ठेवल्यानंतर त्याची राहावी. एक्झॅक्टली. सो आय थिंक बऱ्याच लोकांचं असंच होतं. कारण मी फीचर फिल्म केली, त्याच्यानंतर मी शॉर्ट फिल्म केली, तेव्हा शॉर्ट फिल्म्सची सुरुवात झालेली होती आपल्याकडे. शॉर्ट फिल्म्स केल्या, मग मी आता पॉडकास्ट करते. सो लोकांना कळतच नाही रीमा तुझं एक्झॅक्टली काय चाललंय. बट आय लव्ह बिईंग देअर, आय लव्ह एक्सप्लोरिंग द न्यू मीडियम. आणि हे तू का करतेस मग, काय गरज आहे? बिकॉज इट इज, आय वॉन्ट टू बी रेलेव्हंट. तुझा जॉब चालू आहे,
त्यातून जरी तू त्या सगळ्या आजच्या मीडियाशी कनेक्टेड आहेस, हो, तुझं घरचं बरं चाललंय, हो. मग तुझं कशाला करतेस हे? कोण आहे इकडून इथे यायला आणि मला बोलवायला? कारण तुला जी आग फायर असते ना, की हो. मला काहीतरी हवंय, आणखी काहीतरी हवंय. करेक्ट. हे आणखी काहीतरी हवं असणं गरज आहे ना. राइट, आणि राइट. मी आता 58-60 वर्षाच्या लोकांबद्दल नाही बोलत आहे. कारण हं. ठीक आहे, ते एक स्टेट ऑफ माइंड असते. आता त्यांचं झालं, मी समजू शकतो. पण जी 30शी, 40शी, 45ली जी मुलं आहेत, माझ्यासारखी माणसं आहेत, त्यांना ती आग असायला पाहिजे. नाहीतर मग अवघड आहे. एक्झॅक्टली. आणि मग सगळंच स्टॅग्नेट होऊन जाईल. आणि राइट? मला ही खात्री आहे, की माझ्यासारख्या 90% लोकांना वाटतच असणार आहे, की आपण इथनं बाहेर पडूया यार, आपण नवीन काहीतरी करूया. हं. पण वाटणं आणि करणं ह्याच्यात जो काही एक मध्ये अंतर असतं, त्यात आपली जळते हो. आणि ती जाळून घ्यावी लागते हो. रॉकेटसारखी, तर उडतं वर. तर उडतं. त्यामुळे मला माहिती आहे ना, मी कसा अपडेट झालो. मला आज हसतो आपण किंवा मी बोलतोय प्राऊडली. हं. पण मला माहिती आहे रीमा, की मी जेव्हा एबीपी मध्ये गेलो तेव्हा माझी काय फाटली असेल विचार कर. कारण माझं नाव होतं, आता बघूया काय करतोय सौमित्र. आता I बघू know. टीव्हीला काय करतो. हो. कारण माझ्या आधी तिथे एक जण होता, त्यांना ऑलरेडी ते नाव रूपाला आणलंच होतं चॅनल. उत्तम बरोबर. होतं, हो. उत्तम कार्यक्रम होते. आता करेक्ट. तू काय करतोस? हं. आता आपण पाहतो तेव्हा ते वाटतं, पण तेव्हा माझी पण फाटली होती, की काय करणार मी? नक्कीच. हे अपडेट होणं यावंच लागतं. राइट, त्याला राइट. पर्याय नाही. आणि काळ माझ्या मते ज्या वेगाने बदलतोय ना, तुम्हाला रेलेव्हंट राहण्यासाठी स्वतःला अपडेटेड ठेवणंच भाग आहे. प्रश्नच नाही. म्हणजे तुमच्या क्षेत्रात जे काही करावंच असेल, लागतं ते. राइट? नाहीतर त्या अवघड. रेलेव्हन्सवरून मला एक मुद्दा जो आय थिंक यू आर द राइट पर्सन टू आन्सर, की असं म्हणतात की प्रिंट मीडिया इज नियरली डेड. हं. तुला काय वाटतं? नाही मला वाटत असं. ओके. अजून एक 30 वर्ष तरी काय त्याला मरण नाही असं वाटतं मला. म्हणजे 30 आपल्या वर्ष. हयातीत तर काही हां, राहील. म्हणजे 20-25 वर्ष तरी राहील ते. कारण आत्ताची जी वाचतायत मुलं ती साडे 30शीतली असतील. ते अजून हां. पुढचं 30 वर्ष जगतीलच. हो, म्हणजे हो. आणखी 30 वर्ष पेपर चालेल. राइट. पण त्याच्यानंतर अवघड आहे. म्हणजे हं. माझा मुलगा, तुझी मुलगी हं. नाही पेपर वाचत. नाही. याचा विचार आपण आत्ताच करायला पाहिजे एक. राइट. दुसरी गोष्ट, मी हे तेव्हाही सांगायचो अगं. म्हणजे मी जेव्हा मठामध्ये होतो ना, हं. तेव्हा पण मी सांगायचो, की काल म्हणजे आज समजा दुपारी 3 वाजता एक मोठा काहीतरी सेरेमनी झालाय आणि कोणाला ते नोबेल मिळाले समजा, हं. आणि ती सगळ्या सोशल मीडियावर आलेली बातमी आहे. हं. फोटो आलेले आहेत. हं. उद्या तीच हेडलाईन कशी असू शकते राइट. पेपरची? बरोबर. ती झाली बातमी आली आहे, माहिती आहे सगळ्यांना. मग तुमची बातमी काय असेल? मग ती व्यक्ती घरी गेल्यावर तिनं काय केलं? बातमी मागची बातमी म्हणतो ना आपण. हो. त्याचं काहीतरी सोर्स काढा. ती कशी बरोबर. घरी गेली? हं. तिचं ते स्वागत कोणी केलं वगैरे. हं. कॉन्टेंट जर तुम्ही वेगळा दिलात तर ते चालेल असं मला वाटतं. बरोबर. नाहीतर नाही चालणार. जे इंग्लिश हं. पेपर हळूहळू सुरू करतात, केलंय त्यांनी बऱ्याच वेळा. हं. तर ते चालेल. आणि पुन्हा पेपरला मीडियम म्हणून सुद्धा कल्टिवेट व्हावं लागेल डिजिटलमध्ये. डेफिनेटली, त्याला पर्याय डेफिनेटली. नाहीये. अँड आय थिंक वी हॅव सीन द बिगिनिंग ऑफ ऑफ दॅट कोर्स, ऑलरेडी. ऑफ कोर्स, ऑफ सो कोर्स. मंडळी, तुम्ही ऐकताय मुक्काम पोस्ट मनोरंजन, आणि आपल्याबरोबर सौमित्र आपल्याला इन्साइट्स देतोय की मीडिया इंडस्ट्री कशी बदलती आहे, कशी इव्हॉल्व्ह होते, आणि आपण कसं त्याला अडॅप्ट केलं पाहिजे. या छोट्याशा ब्रेक नंतर वी आर गोइंग टू कंटिन्यू दिस कॉन्व्हर्सेशन. सी यू इन 5. नमस्कार मंडळी, वी आर बॅक. सौमित्र आणि मी आम्ही बोलतोय की आपली इंडस्ट्री कशी इव्हॉल्व्ह झालेली आहे. आपली म्हणजे मीडिया इंडस्ट्री, हां. एंटरटेनमेंट इंडस्ट्री, कारण आपण या. मनोरंजनाबद्दल बोलतो आहोत. आणि सौमित्र आता आपल्याला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगत होता की जी घटना काल दुपारी 3 वाजता घडून गेलेली आहे, ज्याचा अपडेट ट्विटर, फेसबुक, सगळ्या सोशल मीडियावर आपल्याला मिळालेला आहे, त्याचीच हेडलाईन दुसऱ्या दिवशी करणं हे कसं चुकीचं आहे, हे तो अनेक वर्ष सांगतोय. पण सौमित्र, आता जर तू बघत असशील तर आता ह्या गोष्टी इव्हॉल्व्ह झाल्या आहेत असं मला वाटतं. तुला काय वाटतं? झालं असतं तर उत्तम आहे. मला नाही वाटत आहे. तुझं मत काय आहे? मला नाही वाटत आहे अजून. म्हणजे आता नुकताच काही दिवसांपूर्वी एक नवीन चॅनल लॉन्च झालं ओके. आणि आनंद आहे मला त्याचा. खूप छान चॅनल आहे. मला त्याला काही म्हणायचं नाही. हं. कुठलंही नवीन चॅनल जेव्हा लॉन्च होतं, कुठला नवीन पेपर जेव्हा लॉन्च होतो, समजा तुझा पेपर आहे आणि तू लॉन्च करतेस तू, तर कसा करशील? आवाज करीन मी त्याचा. एक. आणि काय करशील? आय विल पोझिशन इट इन अ वे दॅट दुसऱ्या कोणत्या पेपर्समध्ये तेच हे नसावं. करेक्ट. तू बरोबर आहेस. आणखी ते क्लिअर बोलायचं तर जेव्हा मी चॅनल किंवा पेपर आणतो ना, तेव्हा मी काय ते धमाका करीनच, हो. तो वाजवीनच. हो. पण तो कशामुळे वाजेल? चॅनल आहे ना, ते न्यूज चॅनल आहे ना, मग न्यूज बरोबर. पाहिजेत ना तशा.
करेक्ट. या 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 मग या तुम्ही न्यूज अशा चॅनल. अशा बातम्या द्या की ते बातम्यामुळं वाजेल. तुम्ही नुसतं छान छान अँकर, छान छन ग्राफिक्स, छान छान म्युझिक करून नाही होणार आहे ते. करेक्ट. तुम्ही कशासाठी करताय? तुम्ही न्यूज चॅनल असाल तर पहिली बातमी अशी टवका पाहिजे ना, की आईच्या गावात असं काय झालंय? लोकांच्या जगण्याजवळ जाणार असेल तर लोक बघतील ना. बरोबर. आठवड्यातनं एक बातमी टवका नाही करता येत आपल्याला. आठवड्यातनं एक बातमी उत्तम जी न्यूज पेपरनी ब्रेक केलेली बातमी आहे. का नाही होत असं रीमा? तू मला सांग, लास्ट ब्रेक झालेली बातमी जी तुझ्या डोक्यात आहे कुठली? न्यूज पेपर मध्ये तर नाही. संपला विषय. हम्म. बरं, तुमचे मंत्रालयात रिपोर्टर्स असतात, असतात. पालिकेत रिपोर्टर्स असतात, हो. क्रीडामध्ये असतात, सगळीकडे रिपोर्ट क्राईम मध्ये असतात. हो. एक टवका बातमी का निघत नाही? एक ज्याच्यामुळे महाराष्ट्र हादरेल. हम्म. बरं, Right. घडत नाहीये का? घडतं तर आहे, मग नक्कीच. काढता येत नाही तुम्हाला. हम्म. हे जर झालं ना तर तुमचं अस्तित्व दिसेल, नाही तर नाही दिसणार. हम्म. मित्र म्हणे किंवा मुक्काम पोस्ट मनोरंजन लोक का पाहतात? कारण त्यांना असं काहीतरी कॉन्टेंट मिळतं जे इतर ठिकाणी नाही मिळत. राईट. तू जर तसंच बोलायला लागलीस, चला आपण आता मज्जा करूया, तर असे हजार लोक आहेत. बरोबर. मग तर तू कशी वेगळी ठरतेस? करेक्ट. तू वेगळी ठरतेस म्हणून लोक ऐकतात. हे वेगळं ठरण्याची ही आजची गरज आहे. सर्व क्षेत्रांमध्ये म्हणतोय मी. खरंय खरंय. नाहीतर मला अजून एक ऑब्झर्वेशन आहे माझं. आय कॅन बी रॉंग, यू टेल मी, की आजकाल जेव्हा प्रेस कॉन्फरन्सेस होतात तेव्हा ते लोक येतात प्रेस कॉन्फरन्सला, जर्नलिस्ट आणि मोठमोठ्या न्यूजपेपर्सचे असतात, हं. आणि ते म्हणतात आम्हाला प्रेस नोट द्या, हं. आणि ते प्रेस नोट घेतात आणि ते जातात. ते काही प्रश्नही नाही विचारत, ते काही त्यांचं इंटरॅक्शनच नसतं ज्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे त्यांच्याशी. व्हॉट डू यू थिंक इज द रिझन बिहाइंड दिस? याची दोन कारणं असू शकतात. एक तर ते खरंच ओव्हरलोडेड असतील कामाबाबतीत, म्हणजे तुझ्याकडनं मला आणखी 4 ठिकाणी जायचंय, मला तिथं पण कव्हर करायचं, हे पण कव्हर करायचंय. आताची तो काळ नाहीये की एंटरटेनमेंट रिपोर्टर फक्त एंटरटेनमेंटच करतोय. त्याला अनेक गोष्टी लावलेल्या असतात. तो इव्हेंट पण मॅनेज करत असतो, तो इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये लोकांना पण बोलवत असतो, तो बातम्या पण करत असतो, तो पत्रकं पण करत असतो. कदाचित ह्यामुळं असू शकेल. असं असेल तर फार बरं आहे. म्हणजे बरं इन द सेन्स की ठीक आहे, त्याच्याकडे रिझन आहे की मला इतर काम आहेत. पण असे अनेक पत्रकार असतात की जे तिथे येतात, निवांत जेवायलाच येतात, किंवा जर पार्टी असेल तर पार्टीला येतात. पार्टी करणे हाच हेतू असतो मे बी. तर मग आपण काय बोलणार त्या गोष्टीला? राईट. तेच उत्तर आहे ना. असं खूपदा झालं की मी खूप मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये गेलोय पार्टीला किंवा प्रेस कॉन्फरन्सला, तर तिथे प्रेस कॉन्फरन्सपेक्षा भेटवस्तू काय मिळते किंवा दारू कुठली आहे आणि जेवायला काय, ह्याच्यावर जर झुंबड उडत असेल तर मला शिसारी यायची त्याची, आणि मला वाईट वाटायचं की ह्याच लोकांचा मी एक आहे भाग, की मी पण जर्नलिस्टच आहे, पण असं आहे ह्यांच्यापैकी मी एक आहे. तर मला असं नाही व्हायचंय. आणि अशा ठिकाणी मी कधीच थांबलो नाही आणि राहिलो पण नाही. तर ते तसे काय आहेत ह्याचं उत्तर आपल्याकडे नाही. राईट. आपण कसे आहोत आणि आपण काय करू शकतो? मी तुला सांगतो, इथं आल्यानंतर मी तर मुंबई सोडली, जे माहेरघर म्हणतात मनोरंजनाचं, आणि मी आता इथं आलोय आणि इथं मी माझं एक छोटं काहीतरी सुरू केलंय. पण रीमा, माणसं असतात ना, माणसं ही भारी असतात, असा माझा अनुभव आहे या गेल्या वर्षभरातला आणि चॅनल सुरू केल्यानंतर, मित्रमंडळ सुरू केल्यावरचा, की माणसांना तुमची नियत कळते अगं, आणि माणसं जोडली जातात. राईट. मला सुदैवानं, म्हणजे याच्यामध्ये मनोरंजनातली पण माणसं आहेत, बॅकमधली पण माणसं आहेत, साध्या सेक्टरमधली पण माणसं आहेत. पण तुम्ही जर माणसांना कळला ना आणि कुठलाही आविर्भाव न आणता त्यांच्या समोर गेलात ना, की बाबा मी असाच आहे, म्हणजे नाही मला माहिती त्याच्यातलं काही, करेक्ट. मला सांग काय करायचं, तर लोक तुम्हाला घेतात आणि मदतही करतात, आणि अगदी मदत करतात. त्यामुळं मला ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट वाटते की तुमची नियत, स्वभाव उत्तम असेल, चांगला असेल ना, तर लोक जोडले जातात तुमच्याशी. हे कारण माणूस हा शेवटी सगळीकडे तोच आहे, म्हणजे माणूसच आहे, आणि इतकी आबादी आहे त्यापैकी आपल्याला काही हजारो आले तर काय वाईट काहीच वाईट नाहीये. तू आता म्हणालास की तू मुंबई, जी विच इज लाईक द माहेर घर, ओके, किंवा मीडिया जिथे हॅपन्स, म्हणजे भारतभरातल्या लोकांचं स्वप्न असतं ज्यांना मीडियामध्ये काम करायचंय, की मुंबईमध्ये जाऊन मला काम करायचं, आणि तू ते मुंबई ॲट अ टाइम वेन यू आर डुईंग रिअली वेल, म्हणजे मराठी एबीपी सारख्या चॅनलचा एंटरटेनमेंट हेड म्हणून तू काम बघत होतास, ते सोडून तू पुण्याला शिफ्ट झालास. सो कसं काय, प्लीज, एक तर का, आणि दुसरं हाऊ हॅज इट बीन, हाऊ हॅज द ट्रान्झिशन बीन? मी सांगितलं ना तुला की लॉकडाऊन मध्ये मला खूप वाटलं की आपण काय करतोय. म्हणजे खूप लोक माझ्या आजूबाजूची गेली, आजारी पडले,
खूप लोक एकटी एकटी होती. तुझी फॅमिली तेव्हा पुण्यात होती? माझे वडील, माझी सगळी फॅमिली कोल्हापूरची, मी कोल्हापूरचा हो, आहे. हो. माझी पत्नी आणि मुलगा पुण्यात होते. ओके. आणि तू एकटा होतास मुंबईत? मी मुंबईत एकटा होतो आई गं! ओके. आणि मी रूम घेऊन राहत होतो तेव्हा. आणि हं. तसंही मी ई सकाळ नंतर जेव्हा एबीपीला लागलो तेव्हा फॅमिली मी पुण्यातच ठेवली होती ओके. आणि मी जाऊन येऊन करायचो मुंबई पुणे मुंबई. हं. लॉकडाऊनमध्ये मी खूप एकटा पडलो कारण माझे जे रूममेट्स होते ते सगळे सोडून गेले कारण त्यांचा एकाचा जॉब गेला, काम थांबलं, मग ते त्यांच्या घरी गेले लॉकडाऊनमध्ये हं. आणि आय वॉज अलोन. हं. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ऑफिसला जायचो मी, पण खूप लोक गेल्याच्या बातम्या आल्या, म्हणजे अगदी मोठी मोठी माणसं गेली. सायरन वाजायचे ॲम्ब्युलन्सचे आणि तो जे वातावरण होतं त्यात मला असं लक्षात आलं की ॲट व्हॉट कॉस्ट आय एम डुईंग दिस. माझ्या जगण्याच्या गरजा काय आहेत. माझा मुलगा तन्वीर त्यावेळेला लहान होता, तर तो मोठा झाल्यानं माझ्या हातानं सुटून जाईल. मग ती वेळ आता मी सोडतोय ना, मी इथं तो तिथं, हे परत येणार नाहीये. किंवा माझी बायको तिथे एकटी आहे, मी तिथं असायला पाहिजे ऍक्च्युअली, पण मी इथं काय करतोय. पण मी इथं बसून असं काय दिवे लावतोय की ज्याच्यामुळे भयंकर काहीतरी क्रांती घडणार आहे. असंही काही नाही. त्यावेळेपासून मला लक्षात आलं की आपण बाहेर पडूया एक. आणि मग काय, तर माझ्या लक्षात आलं की फक्त जर्नलिझम हा माझ्या जगण्याचा भाग असू शकत नाही. फक्त दुसऱ्याच्या ताटातलं दाखवणं की हे बघ ह्यानी काय केलं, त्यांनी काय केलं, असं नसायला पाहिजे. म्हणजे मला काय हवंय, म्हणजे हा माणूस रडतोय, तो माणूस रडतोय, हे मी दाखवतोय लोकांना, पण मी रडतोय ते काय करू, राईट. किंवा मी जर आनंद असेल तर ते कसं दाखवू. तेव्हा मी ठरवलं की एवढाच मी नाहीये, मला आणखी काहीतरी हवंय, कारण माझं वय पण आता पुढे पुढे चाललंय आणि हे परत येणार नाहीये. बरोबर. मग मी ठरवलं की आपण मुंबई बास करूया, कारण इथं असलेली गर्दी, ट्रॅफिक, कचकच, लांब लांब मित्र असायचे, भेटता यायचं नाही. पण हे नको. इन द मिनवेल माझी फॅमिली पुण्यात होती. पुणे त्या मनानं मला खूप बरं वाटत होतं, कारण कोल्हापूर सारखंच आहे पुणे काइंड ऑफ. लोक भेटतात, आराम करतात, मजा करतात, घरी जातात. मग मी पुणे ठरवलं आणि मग मी पुण्यात शिफ्ट झालो. आणि पुणे कोल्हापूरपेक्षा कोल्हापूरसाठी जवळ आहे, 3 तास 4 तास, आणि मुंबई पण तसं जवळ आहे, त्यामुळे मधलं शहर आहे पुणे. आणि मला पुणे खरंच खूप आवडलं. मला पुणे खूपच आवडलंय. इथली माणसं खूप आवडली आहेत. पुणेरी टोमणे बिमणे असं फेमस आहेत आपल्याकडे, पण मला असं कोणीही भेटलेलं नाही. मला खूप छान छान माणसं भेटली. मला कोविडमध्ये जेव्हा मी जायचो पुण्यात, माझ्या बायकोला पण कोविड झाला होता तेव्हा, तर तेव्हा मी पुण्यात होतो, तर मला त्या बिल्डिंगनं खूप सपोर्ट केला. त्या सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे खूप चांगली माणसं भेटली मला, भेटतायत तुझ्यासारखी. त्यामुळे मग जगणं सोपं होतं ग, आणि कॉन्फिडन्स येतो की नाही आपण एकटे नाहीये, लोक राहतात आपल्या बरोबर असं. आणि तेच आय थिंक या कोविडनी आपल्या सगळ्यांना जे शिकवलंय ते हे की बाकी सगळं पैसा, प्रॉपर्टी, हे ते सगळं आहे, पण शेवटी तुमची माणसं तुमच्या जवळ आहेत की नाही, दॅट इज द मोस्ट. आणि जसं तुझं पहिल्या मध्ये मगाशी विचारलंस ना तू की आपण गट्स पाहिजेत बदलायला, अपडेट व्हायला. माझी तीच भूक होती जेव्हा मुंबई सोडलं, की मला फक्त जर्नलिझम नाही करायचंय, त्या पलीकडे मी काय करू शकतो. तर मी नाटकात काम केलेलं आहे, मला नाटक करायचं होतं, मला माझ्या फॅमिली बरोबर वेळ घालवायचा होता, इंडिव्हिज्युअली मी काही परफॉर्म करू शकतो का, तर ते मला हवं. अशा खूप गोष्टी होत्या की आपण एकत्र करू शकतो, आणि ते करण्यासाठी मग मी इथं आलो. आणि अल्टिमेटली जगायला काय लागतं, काही पैसे लागतात ना, ते आपण मिळवू, पैसे, असं वाटलं मला. आय नो. आणि आता नाटकाबद्दल बोलूयात रे. रिसेंटली लेटेस्ट कोणतं पाहिलंस? अगं मी खरं सांगू का, तर अलीकडच्या काळात मी नाटक पाहिलं नाहीये. मी व्हॅक्युम क्लिनर एक पाहिलं, त्याच्यानंतर 4 चौकी नाही पाहिलंस? नाही, 4 चौकी पाहायचंय. मी 2दा ट्राय केला, पण ते फुल झालं होतं, त्यामुळे राहिलं. संकर्षणचं पाहिलं मी. पण इथं आता मी खूप नाटकं बघायला सुरू करणार आहे, कारण मला तसे मित्रमंडळीमध्ये काही गोष्टी लोकांना बोलवायचंय. ते नाटक बघितल्यानंतर बोलवण्यात पॉइंट आहे, नाही ते अवघडून बसतं. पण पुण्यात नाटक बघण्यासाठी गंमत नाही, कारण पुण्यामध्ये बालगंधर्वला नाटकाला गेलीस तू तर गजरेवाला आलेला असतो, गजरा विकायला, किती छान आहे, फुटाणेवाला असतो. हा, म्हणजे हे कोल्हापुरात नसतं किंवा मुंबईत पण मी पाहिलं नाही, पण इथं जो सोहळा असल्याचा फील येतो ना, तो भारी असतो. त्यामुळं नाटक आता मी हळूहळू पुन्हा जास्त पाहायला लागणार आहे, जे मला राहत होतं माझं पाहणं. नाही बघ. आणि त्याचे रिव्ह्यूज तू सोशल मीडियावर तरी टाक, म्हणजे न्यूजपेपर और नो न्यूजपेपर, आय थिंक यू शुड. ठीक आहे, नोटेड. बरं, मला सांग की आता पुढे येत्या काळात 4-5 वर्षात, म्हणजे खूप लांबचं पण नको, चल पुढच्या 1-2 वर्षात, व्हॉट डू यू सी हॅपनिंग इन युअर लाईफ? धाडसाचं ठरेल
किंवा चेष्टेचं पण ठरेल. पुट इट आउट देअर. नाही, पण आय डोंट केअर. मला असं नेहमी वाटतं, की मी कुठं असेन हा विचार माझ्या मनात नाहीये. आपण कुठं असू, म्हणजे ओके. कोण? तर आत्ता मी जे काही करतोय, त्याबरोबर त्यासाठी माझी माणसं माझ्यासोबत आहेत. आता मित्रमंडळ जे मी करतो, मित्रमंडळाची टीम आहे. काही फार मोठी नाहीये, पण आहे. आहे. तर ती म्हणजे माझी जीवाभावाची माणसं आहेत. तर त्यांना घेऊन मला मोठं व्हायचंय. आणि अशी आता टीम वाढतीये. 2चे 4 झाले, 4चे 6 होतायत, 6चे 10 होतायत. खूप लोक जोडले जातात. तर हे जे जोडलं जाणं आहे ना, आपण जे जोडले जातोय, हे अख्खे सगळेच्या सगळं युनिटच मोठं कसं करता येईल, हे माझ्या बरोबर. डोक्यात आहे. आणि ते होईल असं मला वाटतंय. मला डेफिनेटली एकट्याला होईल. मोठं होण्यात फार इंटरेस्ट नाहीये. तर आत्ता मी काहीतरी करू पाहत असताना माझ्याबरोबर जी माणसं आली, त्यांना घेऊन मला मोठं व्हायचंय आणि ते मी नक्कीच. होईन. नक्कीच होशील तू. कारण ते गट्स आहेत ना तुझ्यामध्ये टू ट्राय न्यू थिंग्स अँड डू न्यू थिंग्स. होईल. असं आहे. असं राइट. आणि फार पुढचं मी काही ठरवत नाही अगं. या कोविडनं सगळं ठासून ठेवलं बघितलंस ना. किती प्लॅन हो. होतं आपलं. सगळे एका प्लॅन्स रात्रीत उद्यापासनं सगळं बंद बंद. म्हटलं की फसका झाला. त्यामुळे एवढं कोणी पुढचं ठरवलंय? करेक्ट. डाऊन द लाईन एक पुढच्या 6 महिन्याचा प्लॅन आहे माझा, की आपण काही गोष्टी नवीन करू शकतो, काही गोष्टी अशा करू शकतो. हे जर 6-6 महिने जोडले तर साधारण 1-2 वर्षामध्ये काहीतरी दिसेल. दिसेल. डेफिनेटली दिसेल. हं. आणि सध्या लिहितोयस काय? नाही, आत्ता मी लिहित नाहीये काही. कारण मी खूप गोष्टी करतोय आत्ता. म्हणजे मी जॉब पण करतोय, मग मित्रमंडळी पण करतो. मी एका रेडिओ शोसाठी एक रिसर्चचं पण काम केलं होतं. सुबोधचा एक शो होता. सुबोधचा शो बायोस्कोप. तर त्याच्यासाठी मी रिसर्च आणि कंटेंट प्रोव्हायडर म्हणून पण काम करत होतो. मी एका कॉलेजमध्ये फिल्म ॲप्रिसिएशनचे कोर्स पण घेतो वॉव! मुंबईतल्या, ओके. की सिनेमा कसा पाहायचा. असं सगळं खूप करत असल्यामुळे आता लिखाण माझं थोडं मी बाजूला आलंय. पण दिवाळी अंक आले की एक 2-4 असे विचारण्यात येतात की लिहाल का? मग तेवढं मी लिहितो. अच्छा. पण बाकी आता सध्या थांबवलंय मी. आत्ता ओके. फोकस फक्त मित्रमंडळी आहे. कारण मला ते जसं मी जिथं पाहतोय तिथं मला ते आणायचंय. राइट. तेवढ्यासाठी खूप एफर्ट्स घ्यायला लागतात. तुला माहिती असेलच की हो, एफर्ट्स डेफिनेटली. घ्यावे लागतात. हो, अगदी. ते आता पहिलं बेबी आहे माझं. एकदा ते वर आणलं मी, की मग माझी टीम आहे त्यांच्याकडे देणार आहे. तुमचं तुम्ही करा म्हणून. मग मी बाकीचं काहीतरी करेन. राइट. असं आहे. आता आय वुड लाइक टू आस्क यू, की तू इतके ओव्हर द इयर्स इतक्या लोकांना भेटलेला आहेस. मीडियातले असतील किंवा नसतील, इट डझंट मॅटर. पण अशी एखादी व्यक्ती जी तुझ्या लक्षात राहिली. खूप आहेत गं. नाही. पण अशी सम इन्सिडेंट दॅट दॅट ट्रिगर्ड की यार हा खूप मोठा माणूस नसेल, बट आय एम नेव्हर गोना फॉरगेट दिस पर्सन. नाही, अशी माणसं आलीत ना आयुष्यात, पण त्यांना मी जोडून घेतलं माझ्याबरोबर. हां. ओके. सोडलं नाही. राइट. हे खूप डिप्लोमॅटिक वाटेल. पण रीमा, जर तू माझ्या एका काळामध्ये माझ्या समोर आलीस आणि मला कधी सपोर्ट केलास किंवा लिफ्ट केलंस किंवा एक आयडिया दिली आहेस, म्हणून गाईड केलंस, तर तो माणूस माझ्या आयुष्यातून जाऊ कसा शकतो ना? राइट. ती माझी जबाबदारी आहे, की तुला माझ्याबरोबर ठेवणं. अशी माणसं ठेवलेली आहेत माझ्याबरोबर. ठेवलेली नाही चांगल्या अर्थानं म्हणते, की माझ्याबरोबर सोडून ठेवलेली आहेत. ओके. म्हणजे मला आवर्जून नाव घ्यायला आवडेल, की मी अगदी जेव्हा पहिल्यांदा नोकरीला लागलो, त्यावेळचे पंकज खासनीस म्हणून आहेत, की ज्यांनी मला शिकवलं खूप सारं आणि खूप सपोर्ट केला. तर ते आज ते गोव्याला असतात आता. तर ही इज देअर विथ मी. आम्ही आता फॅमिली फ्रेंड झालोय. ओके. त्यानंतर मी गोमंतकला जेव्हा जॉइन झालो तेव्हा संजय ढवळीकर म्हणून माझे संपादक होते, ज्यांनी मला खूप शिकवलं. तर ते आता गोव्याचे माहिती आयुक्त आहेत. हो. पण त्यांचं माझे असोसिएशन फॅमिलीसारखेच झालेत. म्हणजे आम्ही केलेत मी ते. किंवा मठामध्ये आल्यानंतर तर खूप माणसं भेटली. पण त्यातले श्रीकांत बोजेवार जे आहेत, जे लिहितात पण सिनेमा. हो. तर त्यांनी मला सांगितलं, जयंत पवार सर होते, हो. की त्यांनी मला सांगितलं कसं लिहायचं, शब्द कसे वापरायचे. मठामध्ये मी खूप मोठा काळ घालवलाय. 10 वर्ष घालवली आहेत. त्यामुळे राइट. मठाचं स्थान माझ्या आयुष्यात खूपच महत्वाचं आहे. तिथं भेटलेली माणसं. त्यामुळे ही आता पवार सर नाही आहेत, पण बोजेवार सर यांच्या टचमध्ये मी आज पण आहे. एबीपीमध्ये आल्यानंतर किंवा सकाळमध्ये आल्यानंतर सम्राट फडणीस जो आहे, जो माझा मित्र आहे, जो माझा आता फॅमिली फ्रेंड झालाय आणि मी त्याला काही विचारू शकतो. एबीपीमध्ये आल्यानंतर एबीपीमध्ये मला राजूक सरांमुळे मी आलो. तिथं मला खूप चांगले मित्र भेटले. त्यापैकी एक हर्षदा स्वकुळ म्हणून आहे, तिथं ऑस्ट्रेलियाला असते. तिचं स्वतःचं चॅनल आहे. बरोबर. तर ती माझी खूपच चांगली मैत्रीण झाली. कारण त्यावेळेला आम्ही अनेक गोष्टी शेअर केल्या. तिनं मला काही गोष्टी गाईड केल्या. कारण ती आधी एबीपीमध्ये होती आणि मी नवीन गेलो होतो. त्यामुळे तिनं मला सांगितलं की कसं राहायचं, उभं बोलायचं कसं, वॉटेव्हर.
त्यामुळे ती टचमध्ये. अशी खूप माणसं आहेत की, पण आता ही जी मी तुला मोजकी सांगितली ना, तरी या सगळ्यांना मी माझ्याशी जोडून घेतलंय. आता पण MIT मध्ये मी आहे, तर MIT मध्ये अशी आहेत माणसं की ज्यांना मी जोडलंय. आता प्रशांत म्हणून माझ्याबरोबर एक आलाय, तो MIT मध्ये भेटलाय मला. पण उद्या मी MIT असेन नसेन, पण तो सुटणारा नाहीये. राईट. कारण जमलं ना आपलं. किंवा ई सगळ्यामध्ये असताना योगेश म्हणून एक माझ्याबरोबर एक माझा ज्युनियर होता, तो आजही माझ्याबरोबर आहे. ओके. तर ही माझी जबाबदारी आहे ना रीमा, की ही जर माणसं माझ्या बरोबर आली आहेत आणि मला आवडली आहेत, तर यांचं पुढे काय करायचं मी? तर मी ठरवतो अगं, की ही माणसं आपल्याला हवी आहेत. हा, त्यांना जर माझ्या आयुष्यात नसायचं असेल तर तो त्यांचा कॉल आहे, मग मी त्याला नाही काय करू शकत. पण MITत मला अशी खूप म्हणजे खूप कमी माणसं भेटली आहेत आत्ता सुद्धा, जिथे मी जॉब करतो, जी महत्वाची आहेत. तर त्यांचं माझ्या आयुष्यात स्थान असायला पाहिजे काहीतरी, आणि ही माझी गरज असायला पाहिजे. त्यामुळे जी मला माणसं भेटली काही क्षणासाठी का असेना, त्या सगळ्यांना मी माझ्याबरोबर जोडून घेतलंय, आणि ते आहेत म्हणून मी आहे. आणि अदर दॅन दिस मी तुला हेही सांगते, की आपला काही याच्या आधी खूप असा संपर्क आलेला होता अशातला भाग नाहीये. पण ज्या वेळेला मी माझ्या पॉडकास्टचे मेसेजेस पाठवायला लागले आणि हे, तेव्हा खूप कमी माणसं आहेत की जे ॲक्च्युअली त्याला रिस्पॉन्ड करतात, किंवा अरे हा चांगला झालाय बरं का एपिसोड, किंवा हे नाही जमलेलं, किंवा हे. त्याच्यातला तू एक आहेस, विच इज आय थिंक अ व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपला रॅपो मेंटेन राहण्याच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाची गोष्ट मला आवडली. मी काय म्हणजे खरंच सांगतोय की तू कन्सिस्टंटली करतेस एखादी गोष्ट. आज त्याची फार गरज आहे. तुझ्याकडं काय खूप मोठं नाव आहे, वडिलांचा खूप मोठा वारसा आहे, पण असं असून सुद्धा तू तुझी एक वाट ठरवली आहेस, हे मला खूप आवडलं. तू ठरवलं आणि तू करतेस, हे किती छान आहे. बरं, गृहिणी म्हणून तुझ्या जबाबदाऱ्या आहेत, आई म्हणून तुझी जबाबदारी आहे, सगळं कोणाला चुकलंय, पण तरी पण तू ते करतेस, कन्सिस्टंटली करतेस, हे मला खूप आवडलं. आणि एक सेन्स लागतो बोलण्याचा, तू तुझ्याकडे आहे. असे जे व्यक्ती करतायत त्या सगळ्यांना मी सपोर्ट करतो माझ्यापर्यंत. आता प्रत्येक वेळेला बोलणं शक्य होत नाही, बरोबर, पण बंदे ने कुछ किया होगा ना यार, तो क्या फर्क पडता है की चांगलं वाटलं तर चांगलं म्हणा. हो, खरंय. आज आपण गरज हीच आहे. माझं सांगणं हेच आहे या निमित्तानं, जे लोक ऐकतायत, की उडीदुडी काढणारी खूप असतात, आपण उडीदुडीच काढतो आयुष्यभर. राईट. पण उडीदुडी एखाद दोन असतात, मागे 90 चांगल्या गोष्टी असतात. तर थोडंसं आपण उमेद देऊया दुसऱ्याला. बरोबर. उमेदीतनं ना खूप गोष्टी बदलतात आणि माणूस चांगला होतो असं मला वाटतं. पण एक वन नॅस्टी क्वेश्चन, ठीक आहे. ओके, की आता जे तू म्हणालास की आपण उणी काढतो, आणि मराठी इंडस्ट्री जी स्पेशली आपली आहे ती खूप छोटी इंडस्ट्री आहे, तर त्याच्यातही तुला असं वाटतं का की असे ग्रुप्स आहेत आणि कॅम्प्स आहेत आणि दे वर्क आणि दे डोंट वर्क, असं म्हणजे तुझं काय मत आहे ह्याच्याबद्दल? कारण तुझं अंदर से तुझे सब पता है. हा, सो टेल मी. ग्रुप्स असतात, ग्रुप्स असतातच, आहेत. लॉबी म्हणशील तर ती पण असतेच, पण ती कुठे नसते, ती सगळीकडेच असते. बरोबर. ग्रुप्स असतात, होतात, कारण त्यांची लेवल मिळती जुळती असते, त्यांचं कम्फर्ट झोन असतो आणि जुळतं. पण माझं म्हणणं असं होतं की तुम्ही कशासाठी एकत्र आलाय? सिनेमासाठी एकत्र आलाय, म्हणून इंडस्ट्रीत आहे ना आपण. मग सिनेमा समोर ठेवा आणि मग तुमचा कंपू करा. म्हणजे सिनेमाच्या कलाकारांची निवड करताना आधी कंपू असं नसू शकतं. आधी गोष्ट असं असायला पाहिजे. गोष्टीची गरज काय आहे? तर गोष्टीच्या गरजेमध्ये बसणारे कलाकार माझ्याकडे नसतील तर कंपू वाढवा, किंवा वाढवायला असं नाही, एखाद्या व्यक्तीला घ्या, काम करा, प्रोफेशनली सोडून द्या परत. तुमच्या कम्फर्ट झोनला काहीच इश्यू येत नाही. तर हे व्हायला पाहिजे की आधी कंपू बघितला जातो आणि मग होतात. 100% असंच होतं असं मला म्हणायचं नाही. सिनेमात दिसतं ना ते. तू काही सिनेमे आणून बघ डोळ्यासमोर, तुला कळतं की अरे हे कास्टिंग चुकलंय. हो, मला तर प्रत्येक सेकंड सिनेमामध्ये तसं वाटतं. पण त्यामुळे कास्टिंग चुकतंय. हे राजकुमार हिरानी बद्दल का नाही वाटत सांग बरं? कारण त्याचं नाही चुकत का? त्याचा कंपू नाहीये. त्याचा आहे ना, पण तो योग्य त्या रोलसाठी योग्य ती माणसं घेतो, वेदर इन द कंपू ऑर नॉट. देअर यू आर. म्हणजे कंपू असू देत ना. माझा पण आता माझा मित्रमंडळीची टीम आहे, तर माझा कंपूच आहे ना तो, कारण मी तिथं कम्फर्टेबल आहे. बरोबर. ह्याचा अर्थ उद्या
तुला समजा मला बोलवायचं असेल तर नाही हिला घेऊ नका, आपल्याकडे कोण मुलगी आहे तिला बसवा, असं हां, नसू शकतं. जे बरोबर. रीमाकडे आहे ना ते जर मला हवं असेल तर मी तिला बोलवेन ना. बरोबर. अगदी. आपण एकत्र काम करूया आणि काम झाल्यानंतर तू तुझ्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला. करेक्ट. असं असायला पाहिजे. हं. पण असं होत नाही. आणि हे जे मोठे-मोठे फिल्म मेकर्स आहेत त्यांच्याकडनं मी हेच घेतो, की कास्टिंग करताना, गोष्ट निवडताना ते आधी सिनेमाचा विचार करतात हं. आणि मग कास्टिंग. तुमच्या लॉबीचा, कंपूचा फायदा जर सिनेमाला होत असेल तर वेल अँड गुड. हं. पण तुमचा कंपू आहे हे सिनेमा बघताना मला दिसायला लागलं ना हां. तर प्रॉब्लेम आहे. मग ॲज अ क्रिटिक तू कसा हँडल करतोस अशा सिच्युएशनमध्ये? इफ यू हॅव टू राईट अबाउट मी सच अ सांगतो फिल्म? की नाही सूट झालेलं, कास्टिंग चुकतंय. अच्छा. वेगळ्या पद्धतीनं सांगतो. हां. पण मला मेन्शन करावं लागेल ना. हं. हं. गावातली गावंढळ जर एखादी बाई असेल, ग्रामीण बाज असलेली, तिचं व्हिज्युअल असेल काहीतरी, तर ती तशी दिसायला पाहिजे ना. ती बरोबर. गरज आहे. हं. त्याच्या जागी जर तुम्ही कोणीतरी तिसरीच शहरी बनावटीची आणि अशी आणली तर ते मिसफिट आहे त्याच्यामध्ये. अगदी. मग ते अगदी. मिसफिट झालेलं मी दाखवणार. हं. आणि क्रिटिक म्हणजे काय असतं गं? काही वेगळं नसतं. हं. तुम्ही पण म्हणजे सामान्य माणूस पण शिव्या घालतोय. काय मध्येच गाणं आणले यार. म्हणजे काय क्रिटिकच असतं ना, की हो. गाणं नको असतं मध्ये ते. खरंय. फक्त तो फारच शेलक्या भाषेत बोलतो. हां. आपण ते जरा नीट भाषेत सांगतो. टेक्निकली की साउंड असं. सभ्य, की असं असं नको असायला गाणं का आणलं मध्ये. करेक्ट, करेक्ट. त्यामुळे मी आयुष्यात असं कधी आता क्रिटिक बघा सिनेमाची कशी फाडतो. हां. सरळ सिनेमा बघूया, हां. खटकतात गोष्टी, त्या लिहितो. नाही खटकले तर नाही लिहित. राइट. पण मी इतका साधा आहे अगं, किती म्हणजे टेनपाट सिनेमा जरी असला ना, अतिशय लो बजेट आणि गणलेला सिनेमा धरून चाल. हं. प्रत्येकाला आपला सिनेमा चांगलाच वाटतो. पण नक्कीच. असा एक किमान समान रेषा आखूया, की गणलेला सिनेमा आहे. पण तो मी पण खूप सहजच बघत असतो. कारण हो. त्याच्यामागे कष्ट असतात, एफर्ट्स घातलेले असतात, पैसा अगदी. लागलेला असतो. हो, हे हो. मला सगळं माहिती आहे. हं. आणि मी तर इतकं बुद्धू आहे कधी-कधी ना, की कितीही छोटा वाईट सिनेमामध्ये एखादा ट्रॅजिक सीन आला तरी माझ्या डोळ्यातनं पाणी येतं अगं. म्हणजे ते ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला खूप सिनेमा आवडलेला असतो. राइट. पण ते सायकॉलॉजिकल असतं ना, तुम्ही कुठेतरी कनेक्ट करता कुठल्यातरी हो. सिनेमाला आणि मग हो. तुमच्या डोळ्यातनं पाणी इतका मी घुसलेला असतो सिनेमामध्ये. राइट. पण एवढं करून जर इम्पॅक्ट काय ठेवतो, असं मी पाहतो तेव्हा मग ते सगळं गणित बिनसतं हं. आणि मग मी ते लिहितो. हं, हं, म्हणून मग हं. मी एबीपीमध्ये असताना ॲक्टर, डायरेक्टर समोर रिव्ह्यू करायचो. हो. तेव्हा का नाही आला मग तुम्ही? राइट, आता मला राइट. असं नाही म्हणू शकत कोणी, की तू एकटा लिहितोस. मी दिला होता ऑप्शन तुम्हाला. तुम्ही हां. आला नव्हता. कारण आय वॉज फेअर. राइट. मला काही ट्रू. कोणाला उडीदोडी काढायची नव्हती. राइट. पण त्याचं मग वर्कआउट झालं नाही. इट्स ह्याची ओके. दखल फार लोकांनी घेतलेली याची मला सल आहे. हं, या प्रकाराची इन फ्रंट ऑफ ॲक्टर, डायरेक्टर हा प्रकार भारतात कोणी केला नव्हता. हं. हा जर मी केला तर कुणीतरी दखल घ्यायला पाहिजे होती त्याची. नक्कीच. पण त्याची मला सल आहे, की नाही घेतली गेली दखल. ते खरं हं. खूप धाडसी पाऊल होतं. राइट. आणि एक एक प्रकारे एक छोटं रिव्होल्युशनरी होतं ते, की काहीतरी घडलं असतं मे बी. हा हं. फॉन्ट जर हे जो प्रकार आणखी चांगला डेव्हलप झाला असता, तर कदाचित खूप चांगलं एंटरटेनमेंट मिळालं असतं लोकांना, नक्कीच. हेवी डेफिनिटली. मिळालं असतं. हो, हो. अगदी. समोर झालं नाही. पण आय थिंक इट ऑल्सो हॅज अ लॉट टू डू विथ टेलिव्हिजन मीडियम इज अ शॉर्ट लिव्ड मीडियम, की तुम्ही ते त्या आठवड्यापुरतं ते रेलेव्हंट राहतं. त्याच्यामुळे ते नसेल. पण वी कुड एक्सप्लोर दॅट फॉर्मॅट अगेन इन अ करू डिफरंट की. आता वे. तर आपलाच पिच आहे. आपलाच बॉल आहे, आपलीच आपलाच बॅट बॉल, आपलीच आहे. बॅट. करूया. सो ओके. मी कारण माहितीये तुला जे जे ऍक्टर्स आणि यांची मी मुलाखती घेतल्या ना, त्यांना जेव्हा मी ह्या कंपूबद्दल विचारते, दे ऑल डिनाय इट, की असं काही नाहीच आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. असं ते अत्यंत डिप्लोमॅटिक उत्तर येतं आणि म्हणून मी तुला हे मुद्दामून विचारलं, कंपू की सगळीकडेच असतात. एक्झॅक्टली. सगळीकडेच असतात कंपू. डॉक्टरांचे पण असतात, अगदी, उद्योगपतींचे पण अगदी, असतात, अगदी. हो. पॉडकास्टर्स पण आहेत. आहेत, आहेत. मग काय? आता आपण आलोय का कंपू? नाही मी कमिंग टू द लास्ट सेगमेंट आहे सानविवी. हं. विच इज साष्टांग नमस्कार विनंती विशेष. तर तुला जर आता एक छोटंसं पोस्टकार्ड दिलं हं. आणि म्हटलं की तुला ज्याला लिहायचंय हं. त्याला पत्र लिही त्या व्यक्तीला आणि हू एव्हर इट इज, जुन्या काळातला असतील, फ्युचर मधले असतील, हू एव्हर. हं. सो तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मस्त प्रश्न आहे. मी तू जर मला पोस्टकार्ड दिलंस, तर मी फाळकेंना पत्र लिहीन. ओके. दादासाहेब फाळकेंना. दादासाहेब फाळके. आणि तो माणूस फारच भन्नाट होता. दंतकथाच आहे तो. आणि मला त्यांना हे विचारायला आवडेल, की म्हणजे सांगायलाही आवडेल आत्ताची अवस्था मराठीतली काय आहे.
पण मला त्यांचं म्हणजे काय साष्टांगच नमस्कार घालायला आवडतील आणि मला त्यांना हे विचारायचं आहे की जेव्हा सिनेमे चालत नव्हते, तेव्हा तुम्ही काय केलं? तुम्ही काय हम्म. उपाय केले? तुम्हाला झोप लागत होती का? की तुम्ही जे झपाटलेपण असतं ना, की मला हम्म. सिनेमा आणायचा आहे, झपाटलेपण काय होतं? परेश मोकाशींच्या सिनेमातनं ते आपल्याला साधारण कळलं, की तो हो. माणूस कसा होता. हो. खूपच छान सिनेमा आहे तो. हम्म. तर त्याचा आपल्याला अंदाज आला. पण जर चान्स मिळतोच आहे, तर मी हे त्यांना विचारेन. खूप सारे प्रश्न आहेत माझ्या मनात त्यांच्याबद्दल, की हम्म. इतकं मोठं पाऊल, तर ते कसं त्यांनी उचललं आणि काय झपाटलेपण होतं? काय कष्ट घ्यायला लागले? त्यांच्या आयुष्यातले काय वेगळे पॉइंट झाले? फॅमिली हम्म. कशी सफर झाली का? का त्यांनी हा. सपोर्ट केला का? हम्म. फक्त अट आहे माझी एक. हम्म. मी पत्र दिल्यानंतर तिकडून पत्र आलं पाहिजे मला. आपण प्रयत्न नक्कीच हां, करू. म्हणजे उत्तर आलं पाहिजे ना यार. आय नो, आय नो, आय नो. तर फाळक्यांना पत्र लिहीन मी. ग्रेट, ग्रेट. कारण फाळकेंना विचारण्यासारखे इतके प्रश्न आहेत ॲक्चुअली. बाप आहे तो मी सगळ्यांचा. तुला एक लिस्ट माझी फॉरवर्ड करीन. तू तू ते पण ॲड कर त्याच्यामध्ये. एनिवे सो सौमित्र मस्त मजा आली यार गप्पा मारायला. आता तुला लवकर नाटक कर, नाटक लिही, काहीतरी लिही. म्हणजे मी तुझं एक लिहिलेले शब्द गंमत वाचायचे नाही, आहेत. नाही. मी नक्की लिहीन. एक हं. नाटक माझ्या आहे डोक्यामध्ये. ओके. पण मधल्या काळात मी एक अभिनय पण केलाय. एका बरं. वेब सीरीजमध्ये मी काम केलंय. ओके. सुभेदारमध्ये मी छोटासा रोल केला होता. आ. पुष्कर चौधरीची एक वेब सीरीज येतीये जगदीशा हं. नावाची. हो. त्यात माझा एक चांगला रोल आहे. हं. तर आता मी तेही नवीन एक्सप्लोर करायला लागलोय. सही. जे येते ते करून बघावं. काय होईल राइट. आणि हं. त्यामुळं लिखाण करीन. हं. पण आता मी जे खूप आधी नाटक केलं होतं. हो. कोल्हापुरात असताना मी नाटक खूप केलं होतं. 8-10 वर्ष केलं होतं. त्याचा मला फायदा पण असा होतो अधेमध्ये आणि मी तेही नवीन एक्सप्लोर करायला लागलोय. राइट. त्यामुळे पुणे मला एका अर्थानं फार मानवलंय. पुण्यात मला खूप छान माणसं भेटली आहेत. पुणे मला खूप काही देतंय आणि ते हं. सगळं घेतोय मी. वॉव! फक्त माझी झोळी फाटू नये एवढीच अपेक्षा आहे नाही, देवाकडं. नाही. तुझी झोळी खूप मोठी आहे. डोंट वरी. वाह! ओके. थँक यू सो मच.